काही नाही झालंय, झोपा तुम्ही. एकदा स्वतःला माझ्या जागी ठेवून बघा, मग कळेल तुम्हाला काय झालंय. सोड लवकर फुलिया. जोखू सोड. अगं, दे सोड. मला ते पैसे. नाही ठेवायला देणार तुला हे पैसे. अरे का ठेवणार नाही म्या? फुलिया हे माझ्या मेहनतीचे पैसे सोड. तर सोड. मेहनतीची कमाई नाहीये, ही हरामाची कमाई आहे. ही भीम आणि रामजी भाऊ यांच्या विरुद्ध साक्ष द्यायचे पैसे आहे. नाही ठेवायला देणार. दे. नाही. अगं सोड फुलिया. फुलिया हात सोड. अगं फुलिया हा सोड त्याचा. नाही, मी माझ्या पतीला चुकीचं काम करताना नाही बघू शकत. अरे अगं बघू शकत नाही तर नको बघू. माझ्या आजूबाजूला चक्री सारखी नाही फिरलीस तर नाही दिसणार ना तुला. आता हे बघ फुलिया, म्या पुरुष आहे आणि पैसे कमावणं माझं कर्तव्य आहे आणि म्या माझं फक्त कर्तव्य पार पाडतोय. तुला जर का भीम रामजी आणि त्या रमाची साथ द्यायची असेल तर दे, पर मला थांबू नगस. नाहीतर ते जिजाबाई तर सवतावून इथून निघून गेली आहे. पण आम्ही तुला सवता तुझ्या माहेरच्यांकडे सोडून येणार. विचार कर. हे बघ फुलिया, जर नवरा प्रेम करत नसल तर ती वेगळी गोष्ट आहे. जो कुछ तुझ्यावर प्रेम आहे ना, हा? बस तो फक्त हे म्हणतोय की तू त्याला मध्येच अडवू नकोस. बस. वय फुलिया, आता ते लागलं तुला. आता जाऊन काहीतरी त्याला औषध पाणी लाव. अगं जा काहीतरी मलमपट्टी कर. जोकू, उद्या बाजारात जाऊ आणि कोट घेऊन येऊ. ही फुलिया काकी रडते का आहे? काकी इकडे बघा, बघा इकडे. ही जखम कशी झाली तुम्हाला? लागलं काय नाही, ते घरात अंधार होता ना तर ठेच लागून पडले. एवढंच तर लागलंय. त्यात काय आली मोठी गोष्ट. आता काहीतरी लावलं त्याला तर सकाळपर्यंत बरं होईल. खोटं नका बोलू. अरे खोट का बोलू मी? काकी, अशी जखम मला बी आधी खूप वेळा झाली आहे आणि तुमच्यासारखं संतांनी विचारल्यावर मी बी हेच सांगायचे की अंधार होता मग ठेच लागली. पण खरं तर हे आहे की ही जखम औषधांनी बरी नाही होत आणि एका रात्रीत तर अजिबात नाही होत.
याच्यासाठी हिम्मत दाखवून लढावं लागतं काकी, स्वतःच्या हक्कासाठी. काकी, मी तर किती कमकुवत होते, तरी बघा ना, मी लढती आहे. मग तुम्ही तर पहिल्यापासून किती कणखर आहात. जर तुम्ही अशा निघून गेला ना, तर त्यांची हिंमत वाढेल. आज जोकू काकाने तुम्हाला रात्रीच्या अंधारात मारले, उद्याला दिवसाच्या उजेडात मारतील. तेव्हा काय कराल तुम्ही? बोला ना, काय कराल तुम्ही? मार खायला अजून काय करणार वेगळे? पती आहे माझा. वाटलं तर रात्रीच्या अंधारात मारल, नाही तर दिवसाच्या उजेडात. कायच करू शकणार आहे. कसं आहे की जोकूच्या विरोध करून माझं घर मोडून मला आता दुसरी जिजाबाई नाही बनायचंय. काकी, बस बस, मला माहिती आहे तू काय म्हणती आहे ते. हेच की तू बाळाचा विरोध करून खूप बरोबर करतेय आणि मी जोकूचा विरोध करून खूप चुकीचं करते, हेच ना? ठीक आहे, चुकीचं तर चुकीचं, पण मी माझं घर मोडू शकत नाही. तुला जे करायचं आहे ते तू कर. काकी, काकी थांबा, काकी थांबा. ऐकलं? शिक त्यांच्याकडून काहीतरी. बायकोच्या आयुष्यात आपल्या नवऱ्याचे स्थान काय असतं हे समज जरा. हा भीम, रमा, लक्ष्मी आत्या सगळे मिळून फक्त तुलाच क्रांतिकारी बनवतायत. या सगळ्यामधून मिळणार तर काहीच नाही, पण स्वतःचा नवरा गमावशील ते वेगळंच. रमान, लक्ष्मीने मला लई समजावलं की मी तुमच्याशी नातं तोडण्याविषयी बोलू नये. पण आता मी तुम्हाला हेच सांगेन की हे नातं तुटलं तरी चालेल, पण जोवर माझा तुमच्यावर विश्वास नाही बसत तोवर मी तुमच्यासोबत येणार नाही, कुठं बी येणार नाही. करुणा, तुम्ही इथं काय करताय? झोपले नाही का? नाही, तुझ्याजवळ बसून होतो रात्रभर. का? कारण मी विचार करत होतो, समजत होतो की जेव्हा एक स्त्री प्रश्न विचारते तर तेवढंच ती प्रेम देखील करत असते. आणि मी हा विचार करत होतो की कधी तुला जाग येईल आणि मी तुझी माफी मागू शकेन. असं कसं बोलताय तुम्ही? बरोबर बोलतोय रमा. माफी मागतो मी तुझी. परवा रात्री मी तुला नाही उठवलं आणि न सांगता निघालो. माफी मागतो तुझी. तुझी बेचैनी, तुझी अडचण मी नाही समजू शकलो. मी तुझी माफी मागतो की काल जेव्हा तू प्रश्न विचारत होतीस आणि मी उत्तर देत होतो, तर माफी मागतो मी तुझी की काल माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात अश्रू आलेत आणि तू रडत रडत झोपलीस. माफ कर रमा.
विचित्र नाहीये तुम्ही? जेव्हा तुम्हाला माहित होतं की मी रडत झोपी गेले, तर उठवून शांत बसवायचं. पण नाही, रात्रीची झोप खराब करून सकाळीच हे समजवायचं होतं, है ना? हो, काल रात्री जर मी तुला बोलायला आलो असतो तर मी फक्त माझाच पक्ष समजू शकलो असतो. पण रात्रभर विचार केल्यानंतर मला तुझा पक्ष व्यवस्थित समजलाय. आणि व्यक्तीला आपल्या चुकांची शहानिशा करायला एकांत आणि वेळ हवा असतो. काय झालं? तसं एका गोष्टीमध्ये मी बी अपराधी आहे. मला बी माफ करा तुम्ही. कोणता मुद्दा? चला बाहेर चला, समद्यांसोबत चहा पिताना सांगते. चला. बाळा दादा, तुम्ही इथे एकटेच सकाळ सकाळ काय करताय? का तुला काय करायचंय? असं एकटं इथं बसू नाही शकत मी. जा तुझं काम कर. असं आता समजलं. त्या दिवशी तुम्ही पैज हरला होता, पण चहा तर तुम्हाला प्यावंच लागेल. जर तुम्ही चाळीत प्यायला असता तर अपमान झाला असता, म्हणून इथं आहात. हा दीपक जे बोलून गेला आहे त्यानं फरक नाही पडला पाहिजे तुम्हाला. कारण तुम्हीच म्हणता ना, पुरुष आपल्या शब्दाचा पक्का असतो. मग हा घ्या, पिऊन घ्या चहा. घ्या. पिऊन घ्या. आज हे माझं पहिलं यश आहे आणि यासोबतच माझं आणि माझ्या नवऱ्याचं नातं जे हरत होतं त्याला एक नवा अंकुर फुटलाय. या चाळीत रामजीचं घर कोणतं आहे? का काय झालं? मी त्यांचा मोठा मुलगा आहे, सांगा. मी जिजाबाईंचा शेजारी आहे. त्याने मला पाठवलंय त्यांचं उरलेलं सामान आणायला. आता अजून काय उरलं आहे? वकील तर आधीच पाठवला आहे. एवढा मोठा तमाशा तर केला. वकील? कोणता वकील? मी स्वतः जिजाबाईला म्हणालो की जाऊन पोलीस ठाण्यात तक्रार करू, तर म्हणाल्या की तिकडे भीमराव असतो, त्याच्यासोबत कायद्याची लढाई कोण जिंकू शकेल? त्या कशा वकील पाठवतील? मग हा जो वकील आहे तो कोण आहे? माझ्याशी खोटं तर बोलत नाही आहात ना? हा विचित्र माणूस आहात तुम्ही. मी कशाला खोटं बोलेन? हे बघा, मला बोलण्यात अडकवू नका. हे सांगा, रामजींचं घर कुठलं आहे? चला माझ्यासोबत. अहो, अरे हात पकडून कुठे घेऊन चाललात मला?
सांगतोय ना, चला. अहो पण असं ऐका माझं. सकाळी सकाळी चहा सोबत मिरची खाल्ल्याने डोकं धार धार आणि गोड दोन्ही होतं. बरं, एक गोष्ट सांगा वकील साहेब. आम्हाला हे जाणून घ्यायचंय की हे चहा सोबत मिरची खाण्याच्या सवयीमुळे तुम्ही एवढे मोठे वकील झाला आहात की किंवा कदाचित प्रतिष्ठेचे वकील बनलात आणि मग नंतर ही चाय आणि मिरची खाण्याची सवय पडली. खरंच 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 मला हे जाणून घ्यायचं आहे की तुमची क्षमता आणि कर्तृत्वाचं गुपित कदाचित ही मिरची आणि चहा तर नाही ना? सांगा. विचित्र लोक आहात तुम्ही सगळे. मी एक अबला स्त्री जिजाबाईची मदत करतो आहे. त्यांच्या सांगण्यावरूनच त्यांची केस लढतोय. तुम्ही लोक माझी मदत करण्याऐवजी मस्करी उडत आहे. खोटं. वकील साहेब, तुम्ही खोटं बोलताय की तुम्हाला माझ्या आईनं पाठवलं आहे. मी एक कायद्याची सेवा करणारा माणूस आहे आणि अशा प्रकारे माझ्यावर आरोप लावणं चांगलं नाहीये. असंच बोलत नाही हाय, तर हे सिद्ध सुद्धा करू शकतो. सांगा यांना. मी जिजाबाईंच्या सांगण्यावरून त्यांचं सामान घ्यायला आलोय, म्हणून मला माहिती आहे की त्यांनी कुठल्याही वकिलाला पाठवलेलं नाहीये. म्हणजे हा खोटं बोलत होता. हा खोटारडा आहे. हा ए वकील, हा माणूस काय बोलतोय? आता थोड्या वेळापूर्वी तू इथे मोठमोठ्या गप्पा मारत होतास की अबला नारीची मदत करतोय वगैरे वगैरे. आता खरं सांग की तुला इथे कोणी पाठवलंय? नाव सांग त्याचं. सांग. काही हरकत नाही. आता जर का नसल सांगायचं तर नका सांगू. पण जर का हे भीमरावला कळालं ना, तो तुमच्याकडनं खरं काढून घेईल, ते सुद्धा कोर्टामध्ये. म्हणून जे काय सांगायचंय ते इथंच सांगून टाका. सांगून टाकू? शाबास शाबास. काय झालंय? समजलंस ना? चला, चांगलंय. अर्ध सत्य तर तुला कळालंच आहे बाळा. आता पूर्ण सत्य जाणून घे. का विनाकारण तुझा भाऊ भीमराव कडून मेहनत करून घेऊ इच्छितो? बाला, तसंही तुम्ही सगळे आपलं सगळं काम आपला लहान भाऊ भीम कडून करून घेता ना. असं काय बघतो आहेस? अरे अजून पण नाही समजलास का की मी या दोघांचाच माणूस आहे? अजून काही जाणून घ्यायचं आहे? ठीक आहे, मी आत्ताच जाऊन भीमला पूर्ण खरं काय ते सांगतो. मग तर ही केस आज इथंच संपून जाईल ना. पकडा यांना.